नागपूरमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या लुटीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच छडा लावलाय। सिटी परिसरात एका व्यक्तीला हल्ला करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही घटना नागपूर शहरातील इम्प्रेस सिटी गेट परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी मेयो हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर जाण्यासाठी सिटी परिसरातून दुचाकीने जात होते। त्यावेळी इम्प्रेस सिटी गेट ते लोटस शोरूम पॉइंट चौक दरम्यान त्यांना धक्का देत खाली पाडण्यात आले आणि मारहाण करण्यात आली। यावेळी काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी परिसरातील 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी राजेश उर्फ बाब्या नारायण उईके वय वर्ष 23 राहणार नंदनवन याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीकडून फिर्यादीकडून लुटलेली 20 ग्रॅम सोन्याची साखळी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कार्यवाही पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास सुरू आहे। यातील जे फिर्यादी आहेत ते मेयो हॉस्पिटलला इंटर्नशिप डॉक्टर आहेत। त्यांची 8 तारखेला सकाळी मॉर्निंगला 4 वाजतापासून ड्युटी होती। ते ड्युटीसाठी माडा कॉलनीतनं मेयोला चालले होते। वाटेत आपला अभयसन चौक टू गेरामदेवी चौक टू रमन सायन्स हा जो रोड आहे त्या दरम्यान त्यांची गाडी स्लिप झाली आणि ती गाडीतनं पडले। गाडीतून पडल्यानंतर थोडेसे अनकॉशियस झाले ते। त्याच वेळेस त्याच रोडला एक बाईकस्वार आले होते। त्यांनी त्यांना उठवलं, परंतु उठवल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये चेन दिसली सोन्याची। तर त्यांनी त्यांचा इरादा बदलला आणि त्यांनी चेन खेचून ते चेन घेऊन ते पडून गेले। त्यानंतर डॉक्टरचे त्यांनी फोन केला त्यांच्या मित्रांना, तर त्यांचे मित्र आले व त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती। तर त्यांच्या मित्रांनी सुरुवातीला पोलीस स्टेशनला माहिती दिली की अशा प्रकारची घटना घडलेली आहे म्हणून। त्यानुसार आमचे पोलीस मेयो हॉस्पिटल जाऊन जखमींचं स्टेटमेंट घेतलं। जखमीच्या स्टेटमेंटवरनं चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी शोध करणे सुरू झाले। सदर वेळी सकाळची असल्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण नव्हते, फक्त आमच्याकडे एक तांत्रिक तपास बाकी होता। आम्ही शेवटपर्यंत म्हणजे कंटिन्यू 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी जे तांत्रिक तपास आहे तो पूर्ण केला व त्या तपासावरूनच आम्हाला आरोपी निष्पन्न झाले। सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आहेत। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे व मुख्य जो आरोपी आहे राजेश बाबा नारायण उईके राहणार हा नंदनवनचा आहे। हा 25 वर्षाचा आहे। तर याला अटक केलेली आहे व मान्य कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून त्याचा 3 दिवस PCR मिळालेला आहे। सध्या तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीकडनं आतापर्यंत एक जी चेन चोरीला गेली होती ती 2 तोळ्याची होती आणि तिचं मूल्य जवळपास 2,40,000 रुपये आहे। 2 मोबाईल्स आहेत असं, आणि त्याची मोटरसायकल ज्या मोटरसायकलवरून ते आले होते ती पण जप्त केलेली आहे। असा एकूण 2,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी PCRमध्ये आहेत आणि पुढील तपास सुरू आहे। सदरील याच्यामध्ये आमचे DB पथक आहेत, PSI नाचन व त्यांचे सहकारी आहेत। यांनी सदरची कामगिरीसाठी प्रयत्न केले आहेत व त्यांच्या प्रयत्नामुळेच सदरील गुन्हा हा उघडकीस आलेला आहे।